हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लां भरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. कालच्या दिसांतो गीतेविषयी सांगताना एक अहंकार आणि एक ममकार अर्जुनाले ताजे निमती मिगेले अहंकारानं तागेले बंधू ममकार तागेले बंधू मरताची म्हूण सांगून रोण सांगता तो जाल्यार अहंकार कसो दाखयता म्हळ्यार मिगेल निमती तांणी मरताचें म्हळ्यार हांव तांकां मारता म्हूण म्हळेलें. तशी हे दोन्ही अहंकार ममकार हांगा अर्जुना बाद दिवन आपण युद्ध करना म्हूण कृष्णाले सांगचे तशी करतरस अर्जुन सांगता तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. हे माधवा म्हणतो तो माधवा आव मिगेल बंधू जावन आशिल्ले कौरवांक मारचे संवे मिगेल स्वजनांक मारनो म्हाका कसले नमुनेचे पाप येतले कसलो चूक मेळटलो म्हाका म्हळ्यार हाजे पयशे फुडें म्हणटा आतां ताईंक मारचे पाप न्ही म्हूण धर्मान तो आसल्यार हांगा अर्जुनाक हे कौरव आतां ताई म्हूण गोत्त आसल्यार तांणी मिगेले कुलाचे मिगेले कुटुंबाचे तशें हांव तांकां मारचें सम न्ही कित्याक म्हळ्यार कुलनाश कोणाल निमती जाता तो आतां ताई हिंगेल पशी चड पापाचो पापिश्टो म्हूण म्हळेलें शास्त्राचें उत्तर आसा. स एव पापिश्ट तमो यः कुर्यात कुलनाशनम म्हूण कोण कुलनाश करता की तागेले इतल्या पशी व्हड पापी कोणूय ना म्हूण म्हणटना हांगा अर्जुन हें पुराय उडगास करून दाखोवन स्वजनांक मारून म्हाका कसलो चूक मेळटा कृष्णा म्हूण निमगिता. हांगा अर्जुना कसो गेला मिगेल बंधू मिगेल बांधव म्हूण म्हळेलें ममकार ताका आयला ते ताजी निमती जावन ते ममकारा निमती जावन क्षत्रीय जावन क्षात्र धर्म कसले म्हूण म्हळेलें अधर्मा विरुद्ध युद्ध कोरका. कोण अधर्मी जावन राबला तांणी मिगेले बंधू जावं मिगेले बांधव जावं कसले जावं अधर्म केला म्हूण जाल्यार तांगेले हत्रा युद्ध करचे विशयांत मातशी स्वरूक नज क्षत्रियान म्हूण हांगा आसा. जाल्यार हांगा बंधू म्हूण म्हळेलें ममती कोणाल वयर दाखयता तो कौरवांक गेलो वयरी. तांणी कौरव धर्मद्रोही जन तत्वद्रोही जन वय बे तांणी द्रौपदी कितले अपमान केल्ले भावंड जावन हांगेलें राज्य तांणी भितर मारलें ताजे नंतर एक सुवे मोने इतले जाग सोड दिनाची म्हूण म्हणलें आनी जावन तांणी संबंदी आसच्या पुरो जाल्यार तांणी धर्मद्रोही जन हरिद्रोही वय तांणी इत्याक म्हळ्यार कृष्णूची दौत्या वता कृष्णूची तो दूत जावन वचून तो कृष्ण थंय शांती करचे खातीर तांगेले मद्दीन तूं एक संधान करचे खातीर वता जाल्यार दूत जावन परमात्मा जावन आशिल्लो कृष्णाल उत्तर तांणी आयकनाचें म्हळ्यार तांणी हरिद्रोही जाल्लींचे वय न्हय म्हणटना केन्नाय परमात्माक द्रोह कोण करता तांकां निग्रह करचे परमधर्म त्यांची परमात्मा आराधना देवाले मत कसं आसा ताका विरुद्ध जावन कोण वता तेची अधर्म म्हूण सांगून कृष्णान अर्जुनाक बोधन केला गीतेंत. इत्याक म्हूण म्हळ्यार अर्जुन उत्तमाधिकारी आत्मो हे बोध पुरायकूच तितले अधिकार तागेले आसा. इत्याक म्हळ्यार ततः साक्षात इंद्रावतारम तो साक्षात इंद्रावतार तो उत्तमाधिकारिणम आत्मनः तो आत्मतत्वज्ञान घेवच्याक उत्तमाधिकारी मात्र न्ही प्रियतमम कृष्णालो प्रितीचो क्षत्रियाणां विशेषतोपी परमः क्षत्रियालांतलोय विशेष जावन आशिल्लो तसलो एक कृष्णाल प्रितीचो ताका
देव धर्म कसलो त्या रितीर तूं चोलका तिची तुगेल भगवंताल आराधना आणि तू ताका विरुद्ध जावन चमकल म्हणजे तू वय अधर्मी म्हणून घेता म्हूण सांगून कृष्ण ताका उपदेश करता आनी मुखार तशी केदनाय कशी म्हणल्यार तुलसीदासानीक सांगला खंय कसं म्हण जाके प्रियन राम वैदेही तजेता ही कोटी वैरी सम म्हळ्यार कोण राम सीतेल विशयांतू तो अप्रिय करता म्हळ्यार देवाल विशयांत कोण अप्रिय करता तो कितलोच आत्मीय बंधू जेवो स्नेहीत जेवो कसलो जेवो तो न्हिद आमगेल वैरी म्हूण लेखून ताका त्याग कोरका म्हूण पळया आमी पुराणांत पळयताची हिरण्यकशिपू प्रल्हादाक आनुची जाल्यार प्रल्हादान अन्ना सोड दिनवे देवालद्राक विभीषणू तागेलो अण्णा रावणाक तो अधर्मी जालेलो देखून रावणाल पक्ष सोडता विभीषण भरतू आपणेली अम्मा कैकेयी तिणें रामाक अप्रिय जावन आशिल्लें तसल केल्लें मिगेल रामाक तिणें बाद दिल्लें म्हूण म्हणलेल्या कारणा खातीर तो कैकेयीक त्याग करता बलिचक्रवर्ती शुक्राचार्य तागेल गुरूची जाल्यार शुक्राचार्यान परमात्मूची ते वामन रुपार आयला ताका दान दिवं का म्हूण म्हणटना परमात्माक शुक्राचार्य विरोध राबलो म्हणले खातीर गुरू जावन आशिल्ले शुक्राचार्याक बलीन त्याग करून दान दिवचे प्रकार दिले तशीची गोकुलांत पळयाची गोपिका स्त्रियो व्रजांत आसतना तांणी देवाल खातीर तांगेले बामणाक सोण इलीची यज्ञपत्नीला निकाणे आमी आयकताचे न्ही दशमस्कंदांत तांत पुरय परमात्माल खातीर तांणी तांगेले बंधू धर्म सोडल्यारी परमात्मान तांकां चांग केल्लें म्हूण तशी यावरोगವು ಎನಗೆ ದೇವಧನ್ವಂತರಿ म्हळेल कडेन हरिविरोधींक पळयल्या कोपेन नातले ते वय्यक रोगूची म्हूण सांगून आसा तशी इतली पुराय विशयू सांगतना अर्जुनाक कृष्ण सांगता तूं बंधू स्नेहा पडल्या म्हळ्यार आनी मुखार तत्वोपदेश दितना सांग बंधू स्नेहा पडल्यार तूं वय अधर्मी जाता म्हूण सांगून इत्याक म्हूण म्हळ्यार अर्जुन इंद्रांश जावन आसून तो आमगेल म्हणके सामान्य मनशांक बंद बांदवांगेल वयरी मोह माय आसता पळय ते दाखयता पळया तो अपरोक्ष ज्ञान पाविल तो इंद्र जाल्यार हांगा अर्जुन जावन येवन सामान्य जन कशी बंद बांदवांगेल मोहांत पडताची ते तो दाखयता कळ्ळें एक दृश्टांत कसलें म्हूण म्हळ्यार अम्मा चेडूक येवन खंय वता म्हूण जाल्यार चेडू न्ही अम्मा कसं की तरकारी घेवन मार्केटात दुखून घरा येतरस पुराय चेडूं एक आंगणांत खेळतो रसाची भर चेडूं आसाची वाटाचे आसाची पेल्ले घराचे आसा आयले घरा आसा ती गेले चेडूं खेळतरस वताक खेळणू चर्म काळी जावन गेला हूम दळत दळत देंवता आवसू बिश्टान आपयता चेडूक यो भितर पूर खेळलेले जल्ला पळय तुगेलें तोंड हूम देंवन गलीज जावन गेला कितले नित्राण जाला की पुरो ह्या वता कोणें खेळता भितर यो म्हूण सांगून बिश्टयता आनी तांडून हाडटा त्या चेडूक घरा बागलेले येतना त्या चेडूं सांगता कसलो अम्मा तूं पुरे चेडूं खेळटा तांगेलो टामय खेळचे कसो आसता तूं पुरे जिनाकय वत लागना हांवें म्हूण म्हणटा ती सांगता तेन्ना वत तांकां लागून तें तांणी वताक मोरो पळया म्हाका कसो पडला म्हाका तुगेलो मांत्र यो म्हूण सांगून तांडून व्हरता म्हळ्यार तिका तिगेल चेडूं पुराय चेडूं एकलेक जाल्यार तिका तिगेल चेडूल वयर आसूं तितलो मोग विंगड जनाल वयर आसता आतां वत्ता सुकताची पुराय चेडूं तिणें तिगेल चेडा बुद्धी सांगल्या बरें पुराय चेडूं वांकय बुद्धी सांगून धांवडावे तशिल्लें न्हू घराक ते सोण सांगती तांणी जे जाल्यार वत्ताक सुकून मरोची तूं मुगेल चेडूं यो भितर म्हूण हें मोह हक्क म्हणजे संबंधाची माया म्हूण ही जी माया आतां अर्जुनाकय बाद दितरस तशी हांगा हांगा कृष्णाल प्रकार कशी म्हूण म्हळ्यार बंधुहत्या दोश तुका मात्र वे अर्जुना कौरवांकय ना हांवें जाल्यार तांणी ते दोश गिशू कसले म्हूण लेखा नाशी युद्धा सन्नद जाल्याची तुका मारूं तयार आसत तूं मात्र तांगेले वयर कसले अनगत्य ममकार दाखोवन मिगेल बंधू बांधव हांकां मारल्यार म्हाका दोश गिशू म्हूण कसले लेखता तूं म्हूण सांगून म्हणटना अर्जुन हांगा सांगता रस कसो म्हूण म्हळ्यार यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः
कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं कथं न ज्ञेयमस्माभिः पापाद् अस्मान् निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. म्हळ्यार तो सांगता रस लोभोपहत चेतसः राज्य लोभो तांकां कौरवांक मन वायट केला राज्य लोभानं. हांगा तांणी आतां अर्जून कशी मिगेल बंधू बांधव मिगेल भावंड म्हूण लेखता, कौरवांक पांडव भावंड न्ही मे जाल्यार राज्या लोभ तांकां कितले राज्या वयचे आशेन लोभान तांणी कितले मन वायट करून घेतला म्हळ्यार तांकां कुरुकुलाचे नाश जाता, मित्रांक आमी द्रोह करताची, युद्ध जावन आमगेले निमती पाप जाता, दोश जाता, ह्या पळय तांणी कसले लेखनाची. जाल्यार हांगा आमी कुलाना तांणी तसले जन म्हूण आसच कृष्णा तांकां कोणाले कसले पडलेले ना, तितले राज्य लोभच. म्हाका तसलो राज्य लोभ ना न्हय म्हणटना कुलनाशा निमती कसं सकड दोश जाता म्हणून म्हाका समगोतच न्हय. कौरवांक गोत नाशा पुरो म्हाका समगोतच न्हय म्हणटना म्हाका युद्धांत ती ताका प्रवृत्त जावका. ते पाप मिगेल निमती जावचे युद्धांत हांव पुरे जना मारून घालनो मिगेल निमती बंधू हत्या दोशू स्वजन हत्या दोशू पुरे जाता पळय हे पाप बी त्या चुकोवच्या नज म्हूण सांगून अर्जुन कृष्णाल्याक निमगी तरस म्हळ्यार तागेल मात तें कसलें म्हळ्यार कौरवांक विपरीत राज्य लोभस तशें जावन तांकां कुलनाशान कसले जाता, ताजे वायट कसले, ताजी भिकरता म्हळ्यार कश्ट कसले, ताजे निमती जावचे पाप कसले म्हळ्यार तांकां कसले आयडिया कल्पना म्हणटात ते नाशा पुरो. जाल्यार कौरवांक अज्ञान म्हण जालें आमी तशी वे आमकां ज्ञानच वय न्हय आमकां राज्य लोभ ना न्हय म्हळ्यार तांगेल्या पयशी आमी वयरचेची म्हळ्यार एक तो अर्जून दाखयत रस पळयाची. आमकां बुद्धीस आमकां ज्ञानस तशें जावन बंधू नाश जाल्यार कसल सकड वायट परिणाम जाता म्हणून म्हाका कळटा न्हय. कोण कोण हांव न्हू तो बैसुकावाय कृष्णा म्हणटना आमी ज्ञानशील जन तें निवारण करूं जातवे म्हूण हांव पळोवका म्हूण सांगून अर्जून कृष्णाले सांगता. म्हळ्यार केन्ना तागेले मनाक कसं म्हळ्यार पाप कोण करता की ते पाप केल्लेल्या कितले एक पाप मेळटा पळय पापाचें फल मेळटा पळय ते सम तूं करलेलें म्हणून अनुमोदन कोण करता पळय ताकाय तितले पापाचें फल आस म्हूण म्हणलेलें अर्जुनालेक अभिमत. आनी लोभान विवेक नश्ट जाल्ले म्हूण सांगून तो म्हणटा कोणाक राज्य लोभ कौरवांक आशिल्ले देखून तांगेली बुद्धी भ्रश्ट जाला तांगेले विवेक नश्ट जाला म्हूण म्हणटा. म्हळ्यार एक कसलें म्हळ्यार कसले कश्ट म्हूण सांगून धर्मराया लागीं ते अजगर जावन आशिल्लो नहुशू ताणें भिमाक सुतून घालून धर्मरायाल करीन ಸ್ವಲ್ಪ प्रश्न निमगून सर्प प्रश्न म्हणटाचे उतर निमगूचे आसा तेदन तो निमगिता क्षितीन तूं कसले कश्ट तो सांगता लोभीक सम करचे भारी कश्ट म्हूण. म्हळ्यार केन्नाय कशी म्हळ्यार आमकां आश आसता पुरो जनाक ते आशी निमती जावन कोप येता जाल्यार सामान्य जावन आशिल्ले जन तांगेले आशी परिपूर्ण जाल्यार तांकां कोप आसना. जाल्यार कोणाक आश आशिल्ले जनाक तो आशी आशिल्ली पावना नातल्यार आशी पावोन घेना नातल्यार येवचे कोपू ती आशी नेरवेरसून जातना पावोन घेतना कोप उणी जाता. जाल्यार लोभींक तशें न्ही. लोभींक कसले ते एक आशी आशिल्ली चड जाता ताका लोभ म्हणचे खंयची आशे खातीर तांणी प्रयत्न करताची ती कितली पावोन घेतल्यार तांकां मागीर जाय जाय म्हण जाता. एक अशीच उदाहरण एक सांगचें जाल्यार संपत्ता वयर मस्त लोभ आसा म्हणलें किया दुडवा वयर तांकां तो दुड्ड चड करून घेतिल्ली तशी ते आश आसल्यार आमी कितले दुड्ड जाता ती आश रावचे म्हूण आसा. जाल्यार कोणाक लोभ आसा पळय तांकां कितले संपत्त येयल्यार मागीर ते जावका आशिल्ले आनी थोडे जावका आशिल्ले आनी थोडे जावका आशिल्ले म्हूण म्हणलेले एक लोभ तांकां आसताची आसता. म्हणटना कितले धनलोभ तांतूय मस्त म्हणीत इत्याक म्हळ्यार दुड्ड संपादन करचे एक लोभ पिशे आशिल्ले जनाक तांगेले खातीर जालें तांगेले चेडवा खातीर जालें तांगेले नातरा खातीर जालें मागीर तांकां एक सात माथे जावचे तितले संपत्त केल्यार मागीर तांकां तृप्ती म्हूण ना. तशी लोभी
म्हूण म्हळ्यार कशी पळय एक कडू लोभी म्हळ्यार कशी म्हूण सांगीत म्हळ्यार तो एक लोभिल घर कडेन तागेले प्रितीच कोण केली बद प्रीती आसा तांकां जाल्यार तांकां एक कसो की एक उपचार कोरका न्हय म्हूण म्हळ्यार ताका किरकिर जाता मनाक जाल्यार उपचार करना अशी राबूं जाता पळय करूंकच जाता तो कसो करता एक तागेले घरा आशिल्लें एक रुप्याचें कॉयन घेवन सामान हाडूंक अंगडीक वतकय थंय वचून कसो कसो सामान जाय पुरे घेतलें ताणें तेदना तो अंगडीचें म्हणालकय ताका इतल्याक ती फुडली काणी अच्युत मामान सांगिल्ली इतल्याक 1 रुपया जाल्ले म्हूण म्हणाल ताका उमेल खंय तो अयो म्हगेली सगळी रुपया एक वत नमे म्हूण सांगून तो हातान मुश्टी धरलेले ते रुपयाचे 1 रुपया काण पळयत खंय ते रुपयीक एक हुम तागेले हाताचे म्हळ्यार बहीण जातना हाता हुम येता ते रुपयीक खंय लागला ते सांगता लोभी ते रुपयेला सांगता खंय हे रुपय तुका सोडू जायना अशी म्हाका हुम येयली म्हाका सोडू जायना अशी तूं वय हुमेला बेजावो म्हणटना तुकाय मेगेल निमती दुख्ख जेवचें नाका म्हूण सांगून सामान पुरे थंयचे दवरले की रुपये घेवन घर कडेन येयले की ಊಟ ಉಪಚಾರ कसले ना आईल सोयऱ्यांक खाली उदा दिवन पेटयल की ताणें कसो करचें मिगल बायल घरा ना आशिल्ली जाल्यार हांव तुमकां कसले कोरोन घालता आशिल्लो भारी चुकी जाल्ली मिगेली आनी एक पण तेतून तुमी सांगून येयाचे म्हाका म्हूण सांगून तांकां हळूद घरा दुखून दणसायता म्हळ्यार हाक्का ती रुपयी सगळी रुपयी खर्चुका नवे म्हूण म्हळ्ळें एक लोभ जाल्ली ताका वय बे तशीच आतां लोभ ही मनीशो ताका जाय जाल्यार 7 मात्ते जेवचे तितले 7 तले मारू जावचे तितले संपत्तू असो तो कडू लोभी जाल्यार एक रितीर दळिद्रू नव्हतो आतां दळिद्र जन तांकां पाप दुड्डू नान अशी अर्ध पिंदल आमगेले अर्ध पोट सकड करून जीवन करताचे मस्तू दुडवा विशीं आमचो लोभ आशिल्लो पिसणारी जन ही तशी न्हय तांणी तांगेल्या आमगेल्या खातीर पयसो करचीच नाची एक पुटा आमगल घालीच नाची पोटा जाय जाल्यार तितली खावीच नाची दुड्ड ओट्ट करची कशी म्हूण म्हळें एका कडवलो भारी दळिद्र जीवन करताची म्हणटना तांकां आसल्या रिते नातल्या रिते कोटीगटल्यान नगू करून दवरन ते बँक लॉकराक घालन गळ्याक आर्टिफिशियल घालून भोंवतले जनांक ते तितली नगू करचे खातीर पोट मारन जागृत करून सकड कसले बँका लॉकरां दवरचें बाय ताजे पयशे बँका लॉकरांत एक व्हडले पेपरार म्हगेले अमकितली नग म्हूण सांगून पेपरांत बरोवचें आनी दवरचें बा ते कशी बँका लॉकरांत वचचें घालूं ना म्हणटना चिटींत बरोवन दवरल्यार रित्या असं म्हणून लेखची मानशिवाय न्हय तेका अनुभव करचे ना उपभोग करचे ना न्हय म्हणटना तितले कश्ट पावन पोट मार न्हू कोर न्हू ते भांगर करता कसले बँका लॉकर दवरचे खातीर बाय घाल न्हू सूख भोगचें जाल्यार त्या विशयी विंगडू हें लोभ चड जाल्यार पेट्टाक नाका बा भायर दवरले री 4 जनां आंगार घाल्ल्या 4 जनांक दोळे वता गेल्यार मस्त दुड्ड जाला म्हूण लेखताची घरांत हाडून दवरले कोणें खांपून मरताची तशें पळय जेवचे पयशे बँक लॉकरां आसो म्हूण ताजे पयशे कितले जाय तितलें संपादन करचें चंद करून खावचें जेवचें दान धर्म करचें रात्री गट्टी न्हीद काडचें भितर थंय असो म्हूण लेखून एक चिटी बरोवची दोनी एकच तशी केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार एक अतृप्ती म्हळ्यार कशी म्हूण म्हणटना हांगा एक असं सप्पे मेलुवाग ಸೊಪ್ಪಿನ ಚಿಂತೆ ಕೈ ಸೊಪ್ಪು ದೊರಕಿದರೆ ಉಪ್ಪಿನ ಚಿಂತೆ ಉಪ್ಪು ದೊರಕಿದರೆ ತುಪ್ಪ ಬರಲಿಲ್ಲ ಎನ್ನುವ ಚಿಂತೆ ತುಪ್ಪವೇ ದೊರಕಿದರೆ ಕೊಪ್ಪರಿಗೆ ಸಿಗದಲ್ಲ ಎನ್ನುವ ಚಿಂತೆ ಈ ಚಿಂತೆचे हे विस्तार पट्टण सांजोवची म्हणना म्हळ्यार आशिक एक आसेगे मितीयेल्लिदे म्हूण सांगताची तशी सप्पे मेलुवाग सुकडे शीत करून देवतना हे देवा हाकेक थोडे मीठ घालले जाल्यार रुची जाता आशिल्लें मीठ मेळटना थोडे भाजी पाल्लू जाल्यार व्हडणें आशिल्लें म्हूण ते पाल्लो म्हळ्यार तितलो दुड्ड देवान दितना एक शिताक इतली रांदयनी कोण जेवतना एक शितार एक शितार कितले तूप घालून जेवयत आशिल्लें तूपय घेवचें तितलें दुड्ड देवान दितना अयो इतले वे आनी आमकां एक कोपरेक बरी भांगरा वर मेळ्ळें जाल्यार कितलें सुखार जिवन काडयत आशिल्लें म्हळ्यार देवान कितलें दिल्यार हांगा आमकां तृप्ती म्हूण ना म्हणटना
तितली एक लोभ, मोह, काम, क्रोध पुरय ते बंधू बांधव तांनी. तशीची हांगा कौरवांक राज्य लोभा निमती या पुरे मनाक वचना कसले आम्ही पांडवांगेल हत्या करताची त्या पुरे राज्य मेळणं आमकां कसं प्रयोजन त्या पुरे तांकां येना इत्या म्हळ्यार तांकां राज्याचे लोभ. अर्जुनाक बंधू वैरचे मोह तशें न्हू ताका अर्जुनू ताका कसलें म्हळ्यार मोहा पोणू तो तागेले एक कसलें म्हळ्यार पळया अर्जून सांगता मोहा पडला तो अर्जून बंदूक गेले जाल्यार कौरवांक सांगता तो तांणी राज्य लोभाची नवे म्हूण सांगून राज्य लोभ तांकां कसं म्हळ्यार तांतू भितरी अर्जुनू कसं सांगता म्हाका कसले मिगेल बंधू मोहान हांव युद्ध करना म्हूण म्हणा म्हाका समर्थन करून घेता म्हाका बंधू मोहा निमती युद्ध नाका न्ही तांकां आमी मारची सम न्हय नवे जाल्यार कौरवांक हें बुद्धी ना हांवें म्हूण लेखलें तांकां राज्य लोभ नवे म्हूण म्हणलें दोनी रितीरी आमी कौरवांगेल पशी समसची म्हूण सांगू वतरस अर्जून हे मागीर एक नमने अहंकार मुखारसून इतली मात्र वे अर्जुनू सांगता एकच वेळ कुलनाश जाला आनी कसल सकट अनर्थ जाता कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मोऽभिभवत्युत म्हळ्यार कुलक्षय जाल्यार कुलधर्माः सनातना कुलधर्माः प्रणश्यन्ति सनातनाः प्राक दुखून येयले कुलधर्म पुराय नाश जाता नवे धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मोऽभिभवत्युतः म्हळ्यार आतां एक पंत कुलक्षय जाले कुलधर्म पुराय नाश जालो कुलधर्म नाश जाल्यार त्या वेळार कुल अधर्माचे अधीन जाता वय बे अधर्माचे अधीन म्हळ्यार मागीर अधर्म मात्र व्हरता कुलांतू धर्म कसो म्हणून म्हळ्यार कळना म्हळ्यार हांगा सनातन कुलधर्म आहा म्हूण म्हळ्यार सनातन कुलधर्म आहा म्हळ्यार मस्त प्राचीन काल दुखून परंपरा प्राप्ती जावन आशिल्ले केलो कुलाचे आचार नियम तशी ते सुरक्षीत जावन कुलधर्म पालन जाता म्हूण जाल्यार कुलात त्या कुलाचे स्त्री पुरुशांक अधर्म प्रवृत्त जायनात तांणी अधर्म प्रवृत्त जायनाचे अधर्म करनात तांणी म्हणटना केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार हें आमकां सांगता कुलधर्म हा सनातना ओरिजिनल कुलाक आतां आमी पुरे GSB जावन आसच्या पुरोची हें आमगेले कसं म्हणटा जी आमगेले धर्म GSB तांगेले ब्राह्मण समुदायाचे धर्म जाल्यार सामान्य जावन एक घरण्याचे धर्म एक घरण्यावरी आसना आमगेलांतूय कितले की घरण्य आसत न्हय ते कुटुंबी एक धर्म म्हूण आसा हाका कुलधर्म म्हूण म्हणचे पुराय कुटुंबीचे आतां आमगेलांतू पैक म्हूण आसता कशी कामत किणी पै शेणी असल पुराय तांतू शेणै कुटुंबाच्या पुराय शेणै कुटुंबाचे कितले की कुल आसच्या पुराय जेन्ना एकू धर्म आसता म्हूण सांगूचें ना ओट्रास कसं म्हूण म्हळ्यार तांगेल कुटुंबेचो एक धर्म आसता कुलाचो तेच धर्म प्राक दुखून चोलन येयलो आसता म्हणटना ते एक कुल नश्ट जाल्ले म्हूण जाल्यार त्या कुलांत एक जो दोन कुटुंब व्हरल्यार तांकां ते धर्म सांगतले कोणें नातले तांगेलो पुर्ती धर्म नश्ट जाता हांगा तेंचे तो सांगतलो कसं न्ही म्हूण म्हळ्यार कुलधर्म कुलनियम कुलाचे आचार विचारू परंपरा प्राप्ती जावन येयलो ते सुरक्षीत जावन आसल्यार मात्र ते कुलाप स्त्री पुरुश अधर्म करनाचे जाल्यार केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार तो परंपरागत जावन येयले विचार पुरे अनुभव वेद्य जावन आशिल्लो आतां हांगा कशी तो सांगता म्हूण म्हळ्यार युद्धान कुलनाश जाल्ले म्हूण लेख्या आमगेल कुटुंबीन तूं मस्त प्राचीन काला दुखून पांडवांगेल कुटुंब म्हळ्यार अशी चलचें कौरवांगेल कुटुंब म्हळ्यार अशी चलचें इतली परबस इतली पूजस असल सकड व्रताचरण कोरका बायल मनशान अशी चोलका चेडवान तशी चोलका म्हूण सांगूस आसता एक नियम ते मालगड्यांक पुरे गोत्त आसता आतां ह्या युद्धा निमती दारली पुरे नाश जाल्लीची म्हूण लेख्या म्हणटना ते व्हरलेले स्त्री चेडवांक पुरय तांगेल कुटुंब धर्म कसले खंयचे वेळा कसल कोरका म्हूण सांगतले ना जाली म्हूण जाल्यार तांकां व्हरलेले म्हळ्यार युद्ध जातरी
दारली पुरे नाश जाले ते घरा भरलेले बैल मनशांक चिरडवांक धर्मू सांगतल कोणेय नानशी तांणी धर्मच्यूत जेवच्या पुरोचे तेच न्हू ಸ್ವಲ್ಪ अर्जुना भय्य कसले म्हळ्यार मनुष्य अधर्माचरणेन ताका अधर्माचरण केल्ले म्हूण जाल्यार ताका कसं जाता तो सर्व भयां दुखून मुक्त जाता. कोण धर्मिश्ट की ताका देवाल विशयान तो भंय आसता. शास्त्र वाजून गोत आसल्यार शास्त्रा सांगिल तशी चोलका म्हळ्ळें एक प्रज्ञ आसता. तशीच आमगेल कुलाचे कुटुंबाचे मर्यादा नश्ट जावच्या नज जाल्यार हांव कशी चोलका म्हळ्ळें त्या मागीर गोत आसता. सगळे नेमे वैयक्तीक जावन म्हाका कसले एक हानी जेवो शारिरीक हानी म्हळ्यार शारिरीक पेट्टू जेवो आर्थीक जावन कसले पेट्टू जायत कुलधर्म नाश जाल्यार हे पुरे पेट्टू जायत म्हळ्यार एक भीत आसता. जाल्यार केन्नाय कशी म्हळ्यार धर्मच्यूत जावचे खातीर भिवच्या म्हळ्यार आजी खातीरच्या इत्याक म्हळ्यार देव कसले करता की आमकां वायट करता की आमकां शास्त्रांत तूं कशी चलका म्हळ्यार तशी चलना नातल्यार आमी शास्त्र विरोधी जावन पापिश्ट जाता की जेव्हा आमी कुलाचे धर्म कर्म कसले म्हूण कळना नशी वट्रसे चल्लीची म्हूण जाल्यार वयरे तांगेले कूल कुटुंब कशें आशिल्लें उडदुकून कशी चोल येयलीची आतां पळय तांगेले घरा अवस्था पळय एकल्यांकय धर्म म्हळ्यार गोतना तांगेले घरा कसले सकड कोरका म्हळ्ळें तांकां गोतना असले वरल्वे हांगेले कसले मर्यादेचे कुटुंब आतां कसले नातला वरी जालें न्हय म्हूण सांगून खंयी एक जन उलोवन घेताच की म्हळ्ळें तेवय भंय आसता. तशें जावन हे एक कुल मर्याद वता की कसले एक शास्त्रांत तूं सांगिल तशी चलना नातल्यार पाप जाता की देव कसले आमगेले वयर कोपता की जेवो जन कसले जेवो आमकां शिक्षा दिता की समचलना नातल्यार वैयक्तीक जावन आमकां कसले एक शारिरीक आर्थीक पेट्टू पडटा की म्हळ्ळें एक 5 रितीचे भंयान धर्म मार्गार दुखून च्यूत जेवच्याक खंयचे जन जाल्यार भित्ता. जाल्यार कोणाक देवाल न्ही शास्त्रा विशयांत ನಂಬಿಕೆ ना की तांणी तांकां जाय जाल्यार तशी चलचें. तशें जावन हांगा अर्जुनाल कसलें म्हळ्यार आमकां कुलधर्मा विशयी मस्त चिंता न्हय कृष्णा म्हणटना आत्तां देव कसले कुलधर्म चुकल्यार देव कपता की म्हळ्ळें भंय आमकांच कौरवांक ते कसले ना जावच्या पुरो जाल्यार आमकां ते भंय आसा म्हणलें देखून हांव खंयी धर्माचे हांतू दुखून चुकलो म्हूण जाल्यार इतले सकड पाप मिगेल निमती जाता की नेमे युद्ध भुमीन तूं हांव पुरायजना संहार केल्ले म्हूण जाल्यार कुल क्षय जाता कुलधर्म सांगतल मालगड ना जाताची ताजी निमती जावन हांव कसल की एक चुकीन तूं अपराधान तूं पडतल की म्हणलें एक भंय तो अर्जुन कृष्णाले सांगता. म्हळ्यार कुलाचार नाश जाल्यार कसले जातले म्हळ्यार चिंता अर्जुनाल मनांत तस ती चिंता तो कसले सांगता म्हणून पायचे दिसाचे गीतामृतांत आमी पळोवया. आजी सांगिल तसले गीतेचे संक्षिप्त एक विवरण परमात्माले गुरुंगेल चरणाक समर्पण करता. श्री कृष्णार्पणमस्तु. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयेत्. श्री हरि गुरुचरणारविन्दार्पणमस्तु.